नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील कावठे येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी केले। सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना गळीत धान्य व भरड धान्य पिकांच्या लागवडीच्या पद्धती, उत्पादन वाढ तसेच संरक्षण तंत्रज्ञान या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली। कृषी विभागाच्या सर्व शासकीय योजना त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली। या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी जितेंद्र पगारे यांनी केले होते। हा कार्यक्रम येथील प्रगतिशील शेतकरी आनंदा निंबा साळवे यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी आदर्श शेतकरी सुभाष सीताराम बोरसे, येथील उपसरपंच प्रवीण शिंदे हे उपस्थित होते। बापू काशीनाथ बोरसे, भालेराव बोरसे सोसायटी चेअरमन तसेच प्रकाश विश्राम घरटे यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी सहाय्यक कृषी अधिकारी गोकुल पवार, सहाय्यक कृषी अधिकारी निखिल शिंदे तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय साक्री येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रशिक्षणामध्ये या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतानाच शेतकऱ्यांना मिळालेल्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे ज्ञानात भर पडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। एसएन न्यूज साठी प्रतिनिधी योगेश पगारे, कावठे। टाकून 5 लिटर टाकून DAP सगळं टाकून वाढत नाही, तरी आपल्या याच्यावर लाल्या रोग पडतो, माहिती होऊन जातो, वाढत नाही। हे ज्यावेळेस तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट देणार त्यावेळेसच तुमची जे आहे ना वाढ होईल। मग याच्यात एक प्रकारचे नाही, किती प्रकारचे आहे त्याच्या मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये कोण सांगन बरं? मॅग्नेशियम असतं, अजून जस्त असतं, झिंक असतं, बोरान असतं, अजून कोण सांग, कॉपर असतं,